नमस्कार शेतकरी मित्रांनो. ऊस लावून आपलं 15 दिवस झालेले आहेत. आता दुसऱ्या अळवणी केलेला. पहिल्या अळवणीचं जे कंटेंट होतं ते तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघा. आणि ऊसाची जी 12 ते 15 दिवसाची जी ग्रोथ झाल्या ती ग्रोथ बघून घ्या. कसे एकदम स्टंप बघा, एकदम चांगला झाला आहे. पानं वगैरे एकदम मस्त ग्रोथ धरले. पूर्ण प्लॉटची बघा. आता याला फुटवा पण चालू झालाय. 2-2 फुटवा आहेत. कुठं 2 आहे, कुठं 3 आहे, कुठे 1 आहे. यायला चालू झाले आता फुटवा. त्यामुळं आपण ह्याची दुसऱ्या अळवणी करून घेतल्या 12 दिवसांच्या गॅप नंतर. जवळजवळ 12 ते 15 दिवसाच्या मध्ये दुसरी अळवणी झाली पाहिजे. पानांची बघा लांबी केवढी झाली. आपण लावलेलं तेव्हा एवढंच होतं बघा, इथं कट केलेलं आहे एवढं. आता झाले बघा ते केवढं. आता प्रत्येकाच्या रानानुसार अळवणीचं कंटेंट जरा बदललं पाहिजेत. म्हणजे रानात कसं आहे वगैरे, लागवडीच्या आधी शेणखत वगैरे टाकलं असेल किंवा काय. आता या क्षेत्राला आपण काही शेणखत वगैरे काही टाकलेलं नाही. पाला फक्त आपण कुजवला होता. पाला दिसत असेल बरं. त्यामुळे आपल्याला या रानाला थोडंसं व्यवस्थित काळजी घ्यायची गरज आहे. वेळोवेळी अन्न आपल्याला पिकाला दिलं पाहिजे. आता दुसऱ्या अळवणीत वापरलंय ह्या क्षेत्रासाठी मी 757 एकरी 2 किलो. आपण 2 ते 2.5 किलो किंवा 3 किलोपर्यंत वापरू शकतो. त्याच्यानंतर ह्युमिक ॲसिड किंवा सीवीड वापरू शकतो. मायक्रोन्यूट्रिएंट्स 1-250 ग्राम एकरी आणि 6B वापरू शकतो 5 ग्रॅम एकरी अळवणीसाठी. आणि ह्या क्षेत्रासाठी मी एकराला 1 पोतं युरिया आणि 1 पोतं मॅग्नेशियम सल्फेट वापरलेलं अळवणी करताना. हे सगळं कंटेंट एकत्र करून अळवणी केल्या. आता आज 3रा दिवस आहे. जवळजवळ अजून एक म्हणजे उद्या किंवा परवापासून याच्यात आपल्याला ग्रोथ दिसायला चालू होईल. 5 दिवस तरी जाते, 3 ते 5 दिवस ग्रोथ अपटेक करायला त्याला पूर्ण. आणि पाऊस जरा जास्त असल्यामुळे थोडं फुटव्याला एकदम होऊ शकते. पण असं थोडंसं उघडी भेटली तर फुटवा होईल चांगला, काय एवढा प्रॉब्लेम नाही. आता या रानाला थोड्या दिवसात लागवडीचा एक छोटा डोस टाकून घ्यायचा आहे, जेणेकरून फुटवे वगैरे चांगली येतील. आत्ता जर फुटवं चांगला आलं तर नंतर जास्त प्रयत्न करायला लागत नाही ते. त्यामुळं आत्ताच ह्या स्टेजला फुटव्यांचे योग्य नियोजन आपल्याकडं झालं पाहिजे, याची काळजी घ्यायची. एकदा फुटव्याला प्रॉब्लेम झाला, पुढं तुमचा ऊस व्यवस्थित यायला आणि ॲव्हरेजला पुढं तुम्हाला लई फरक पडतो. त्यामुळं फुटव्याची काळजी घ्यायची, ऊसांची ग्रोथची काळजी घ्यायची. ग्रोथ अशी झाली पाहिजे एकदम, पानं एकदम मस्त दिसतंय का, पानं बघा कशी. अळवणीची काळजी घ्या, अळवणी व्यवस्थित करा. ज्यांचं काळं रान आहे त्यांना पंपानंच करा, कारण काळ्या रानात पाणी तिथल्या तिथंच मुरतं जास्त. समजा आता तिथं 2 रोप आहेत, आता तुमचं ड्रीप इथं असेल मध्ये, तर अळवणी इथंच पडणार आहे एवढ्यात. आता ही जी एवढी मुळं मोठी नसणार आहेत की इथं जाऊन गेल पण ही लई वेळ घालवणार. जवळजवळ अजून याला 20 दिवस जातील मुळं इथपर्यंत आणायला. आत्ताच त्याची छोटी छोटी मुळं असणार, एवढी इथपर्यंत लयतले येतील. त्यामुळं आपण पंपानं अळवणी केलेलं इथं, जेणेकरून अपटेकी पटकन करत. जर तांबडं रान असेल तर त्या ड्रिपनं चालतंय, ती पाणी पसरतं लगेच वरच्यावर. त्यामुळं रानाचं बघून करा. शक्यतो पंपानं करण्याचा प्रयत्न करा. तणनाशक वापरताना व्यवस्थित वापरा, जेणेकरून आपल्याला ऊसाला काही फटका बसू नये. कारण ऊसाला जर तणनाशकाचा जर इफेक्ट झाला तर ते फुटव्याला दमवतले आणि चांगलं फुटवे येत नाहीत, क्वालिटी फुटवे येत नाहीत. तणनाशक शक्यतो कॅलरीज एक्स्ट्राच वापरा, त्याचा जास्त इफेक्ट होत नाही आपल्या ऊसावर. आणि जास्त तण वाढून देऊ नका. बाय. काय प्रश्न असले तर कमेंट करा.